शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी कर्जमाफी। हे बघू शकता तुम्ही, आजची डायरेक्ट हेडलाईनच बघू शकता, कर्जमाफी शेतकऱ्यांना आता मिळणार कर्जमाफी। त्याचबरोबर जर बघितलं आपण तर कर्जमाफीचा मोठा निर्णय मे अखेरीस निर्णय हा होणार आणि जूनमध्येच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही सुद्धा जमा होणार। त्याचबरोबर 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार आहे। जे शेतकरी 25 लाख शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे। काय संपूर्ण माहिती ए टू झेड आजचा आपलं टायटलच बघू शकता तुम्ही, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मे अखेरीस मार्गी लागणार म्हणजे लागणार। जर बघितलं आपण तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या 2 लाखापर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली असून मे अखेरीस शेतकऱ्यांना कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो, काही संपूर्ण माहिती ए टू झेड आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीसंबंधी कोणतीही महत्त्वाची बातमी असल्यास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फुल प्रयत्न करत असतो। जर आपण बघितलं, सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा हा लाभ मिळणार आहे। कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी सहकार विभागाने 54 वेगवेगळ्या निकषांच्या आधारे माहितीही मागवलेली आहे। जर बघितलं आपण तर 54 वेगवेगळ्या निकषांच्या आधारे आता ही जी माहिती आहे ती राज्य सरकारने सहकार मंत्रालयांकडून मागवण्यात आलेली आहे। अशातच जर आपण बघितलं तर यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक शाखा, IFSC कोड आणि सभासद क्रमांक। ही पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बँक शाखा कोणती आहे, IFSC कोड काय आहे आणि सभासद क्रमांक काय। त्यानंतर शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील, मोबाईल क्रमांक आणि पत्ता। त्यानंतर पिकांचे नाव, मंजूर कर्ज रक्कम आणि वितरणाची तारीख। त्याचबरोबर जर आपण बघितलं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकी आणि नियमित परतफेडीचा तपशील। त्यानंतर जमीन रेकॉर्ड आणि आर्गी स्टॉक क्रमांक। पर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ काय आणि कसा मिळणार। राज्य सरकारने केवळ थकबाकीदार नव्हे तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला आहे। जे शेतकरी आपले नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। या दोन्ही घटकांचा यादी शासनाकडे जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। 30 जूनपूर्वी थेट बँक खात्यात पैसे जमा होणार। सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांकडून मिळालेल्या छाननी करून ती सरकारला सादर करणे आता केवळ निकष निश्चितीची प्रक्रिया बाकी असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते सुद्धा कन्फर्म होणार आहे। विशेष म्हणजे कर्जमाफीची ही रक्कम कोणत्याही मध्यस्थीशिवाय डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात बचत खात्यात जमा केली जाणार आहे। 30 जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। कर्जमाफीची तांत्रिक अभ्यासासाठी जर आपण बघितलं, सरकारने प्रवीण परदेशी समिती सुद्धा स्थापन केलेली होती। या समितीचा अहवाल आपला सादर झालेला आहे। 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र धरण्यात आलेले आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती बँकांकडून प्राप्त झालेली आहे। थकबाकीदार आणि नियमित कर्जदार अशा दोन्ही गटांची माहिती सरकारकडे सुपूर्द सुद्धा केली असून लवकरच निर्णय ठरवून मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय घेतला जाईल अशी सुद्धा माहिती दीपक तावरे यांनी दिलेली आहे। तर जर बघितलं तर ओडिशा उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण आणि दुराग्राम जर आपण बघितलं तर निर्णय घेतलेला होता। आता ज्या शेतकऱ्यांना बँक खातेदार थकीत कर्ज वसुली करण्यासाठी संयुक्त खात्याची रक्कम दुसऱ्या सह खात्यामध्ये संमतीशिवाय वळते करू नये असे सुद्धा या समितीमध्ये सादर करण्यात आलेले आहे। जर आपण बघितलं तर आता शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना ही कर्जमाफी त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा केली जाऊन जेव्हा ती डायरेक्ट आता जी आपली बघितलं तर मे महिन्यामध्ये आता सरकारची जी बैठक होणार आहे त्यामध्ये यामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे आणि ही बैठक 21 ते 22 मे दरम्यान होणार असून मग डायरेक्ट शेतकऱ्यांना DBTद्वारे हे पैसे जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आता अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे आणि कर्जमाफी होणे हे सोबतच होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती कशी आवडली नक्की सांगा आणि तुमच्यावर किती कर्ज आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार आहे। तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।